आज जो कोपरगाव शहरामध्ये घरपट्टी वाढीचा जो विषय का ज्या विषयामुळं प्रत्येक घरामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे, त्या संदर्भामध्ये आज आमदार आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानुसार आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. वास्तविक पाहता 2022लाही अशाच प्रकारच्या घरपट्टी वाढीचा प्रस्ताव आले सगळं चालू होतं. त्यावेळेस आमदार साहेबांच्या आदेशावरून त्यावेळेस ती परिस्थिती थांबली होती. पण आजची परिस्थिती फार विचित्र झाली आहे. कारण मी आज सकाळी फिरत असताना मलाही 7-8 नागरिक भेटले आणि त्यांनी अक्षरशः आमदार साहेबांचे आभार मानले की आमचं कोपरगाव शहरातील नागरिकांचं फार मोठी चूक झाली का 4 महिन्यापूर्वी आम्ही या लोकांच्या हातात सत्ता दिली आणि यांनी आम्हाला 4 महिन्यातच यांचे जे काय खरं रूप आहे ते दाखवायला सुरुवात केली. प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो. आमदार साहेबांच्या पद्धतीमध्ये आज मुंबईमध्ये CM असतील ते असतील त्यांच्याकडे त्या पद्धतीचा पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी फक्त आमदार साहेबांच्या मागे उभे राहावे आणि तुमच्यासाठी आमदार साहेब रात्रंदिवस काम करतील एवढे तुम्हाला मी शाश्वती देतो. आज या कोपरगाव शहरामध्ये एक 8-10-15 दिवसापासून काय 750 का काहीतरी ढापे टाकले आणि चॅलेंज केलं जातं असं की या तुम्हाला दाखवतो. अरे या दाखवतो काय दाखवतो, तू दाखव ना, तू लावले तर तू दाखव ना जाऊन स्पॉटवर. हा 1 नंबर ढापा, हा 2 नंबर ढापा, 3 नंबर ढापा, आम्हालाही बघू दे, जनतेलाही बघू दे ना. या म्हणजे काय, जनतेने तुम्हाला निवडून दिलेले, तुम्ही लोकांना हिशोब द्या. पब्लिक विचारणार आहे, विरोधी पक्ष तुम्हाला विचारणारच आहे. याचा एवढा राग यायचं काय कारण आहे तुम्हाला? तुम्ही स्वतः जा प्रत्येक ठिकाणी. 1 नंबर प्रभागामध्ये मी सांगितलं होतं काय 25 ढापे लागलेले, हा 1 नंबरचा ढापा, हा 2 नंबरचा ढापा, तुम्ही स्वतः द्यायची ना ती. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, शास्तीची जी काही आज मी बघितली, शास्ती दादा म्हणजे 50% नगरपालिकेने मान्य केली होती, त्यावर एक महाशयाने आज काहीतरी पत्रकार परिषद झालेली. आता त्याच्यामध्ये काय ते वाक्य तर काय उलटच होते, उलटा चोर कोतवाल को डाटे. आता कोण चोर आहे काय चोर आहे अख्ख्या गावाला माहिती. आज तुमची पालखी रस्ता झाला 2007-8ला, ते गटर बांधलेले साईबाबा कॉर्नरपासून तर त्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकापर्यंत, त्या गटरीतून 1 लोटा पाणी वाहिलं नाही. अख्खा पालखी रस्ता गेला, स्विमिंग टँकचं वाटोळं गेलं. अशा प्रकारचे भरपूर गोष्टी झालेल्या आहे. 5 नंबर तळ्याचा मुरुम कुठं गेला, कोणाच्या गाड्या वाहिल्या हे सगळं गावाला माहिती. त्याच्यामुळे ही मन उलटा चोर कोतवाल कुटाटे ही कोणाला लागू होती हे जनतेला माहिती. त्याच्यामुळं बोलताना ज्या माणसांनी या कोपरगाव शहरामध्ये 2014 ते 2019 ज्या कोपरगाव शहराची परिस्थिती धुळगाव म्हणून झाली होती, पाण्याची परिस्थिती वाईट झाली होती, ज्या माणसांनी अहोरात्र कष्ट घेऊन या कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक रस्ता केला, पाण्याची समस्या सोडवली. आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर आत्ताच्या परिस्थितीला 5 नंबर तळ जर झालेलं नसतं, काय परिस्थिती असते आज कोपरगाव शहरामध्ये? आज आपल्याला 20-20, 25-25 दिवसाड पाणी असतं. मग ही जी परिस्थिती, त्याचा आभार मानायचं राहिलं बाजूला, हे तर काही कामाचंच नाही. आता महमूद भाईंनी सांगितलं, आता अख्ख्या गावाला माहिती पाईपलाईन कुठं, आता सत्ताच त्यांची, त्यांना नगरपालिकेची सत्ता त्या पाण्यासाठीच लागत होती. अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं वातावरण आहे कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. आणि काही झालं का, या आंबेडकर पुतळ्यावर 4,000 कोटीचा हिशोब द्या. अरे बाबा, पहिले 14 ते 19चा हिशोब द्या गावाला. की 1 रुपयाचा निधी आणला असेल ना तर तुम्ही सांगाल ते मान्य करू. कोपरगावात 1 रस्ता केला नाही, विकास कामं कोणती केली नाही. तुम्ही या, तुम्हाला मी कोपरगाव शहरातली प्रत्येक जनता तुम्हाला सांगाल का आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरामध्ये 19 पासून काय काम केलेले सांगायची गरज नाही. विकास हा दिसला पाहिजे, बोलून नाही काही कामाचं. आशुतोष दादांचा विकास आजही कोपरगाव शहरामध्ये पूर्ण रस्ते झालेले, हे फक्त आशुतोष दादांमुळे झालेले, हे तुम्हालाही सगळं माहिती. पण काही झालं का, या इकडं तुम्ही कोण काय कोणाला बोलताय, आपली कुवत काय त्यांची कुवत काय समजून घ्या ना थोडं. 5 नंबर तळ जर खरंच नसतं आज या कोपरगाव शहरामध्ये, तर आज कोपरगाव शहराची परिस्थिती फारच वाईट झाली असती. म्हणजे प्रत्येक जनतेला माहिती आहे. म्हणून कोणी किती शहाणपणा करायची परिस्थिती केली ना, पण आशुतोष दादाचे ज्यांनी 2019ला या कोपरगाव शहरामध्ये जनतेने दादांवर विश्वास ठेवला, त्यानंतर त्यांनी आशुतोष दादांनी जो विकास कामाचा धडाका लावला कोपरगाव शहरामध्ये, तो आजपर्यंत चालू आहे. 4,000 कोटीचा हिशोब तुम्हाला वेळेअंती कोपरगाव शहरातली जनताच तुम्हाला हिशोब देणार आहे, हे तुम्हाला सांगतो मी. आणि घरपट्टी वाढीच्या संदर्भामध्ये आमदार आशुतोष दादांच्या आदेशानुसार
सोमवार दिनांक 22 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर कोपरगाव शहरातील जनतेला मी विनंती करतो की तुम्ही आवाहन करतो की तुम्ही त्या ठिकाणी या आणि कोपरगाव शहरातील ही जी काही वाढीव असतील आपल्यावर लागलेली ही कमी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे या, असं मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तुम्हाला विनंती करतो. त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये इलेक्शन पिरियडमध्ये खूप मोठं आश्वासन देण्यात आलं होतं या कोपरगाव शहरामध्ये सत्ता मिळवण्यासाठी की महिलांच्या नावावर जर घर असेल, आमची सत्ता जर आली तर आम्ही 50% घरपट्टी माफ करणार. अरे महिलांसाठी आता 50% तर माफ नाही झाली, वरतून 5 पट वाढवली. आता हे काय याचे प्रश्न कोण विचारणार? याचे प्रश्न जनता वेळेअंती तुम्हाला विचारणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील नागरिकांना मी सोमवारी जे धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी आहे त्या ठिकाणी सर्वांनी या आणि सह्यांची मोहीम असेल त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी तिथं हरकती नोंदवा आणि आपण ही जी काही आवाज आपल्यावर केलेली आहे घरपट्टीची आपण धुडकावून लावू. आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून एवढंच सांगतो, माझे 2 शब्द संपवतो. मला प्रश्न पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो, असेल तर दाखवा ना. तुम्ही जनतेला विकासासाठी निवडून दिलेलं आहे, विकासावर बोला आणि असेल तर दाखवा. तुम्ही दाखवलं तर तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे, आमच्याकडे सीडी आहे, आम्ही लगेच टाकतो ना. ते कोणाचं काय कॅरेक्टर आहे कोपरगाव शहरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. कोण बोलतं कोणाचे तोंडातून ते वाक्य येते पेन ड्राईव्हचे हे लोकांना माहिती आहे. पण तुमच्याकडे असेल तर दाखवा. तुम्ही प्रत्येक वेळेला आमचे लोक विकासावर बोलायला गेले का लगेच आमच्याकडे पेन ड्राईव्ह, अरे दाखवा ना बाबा. कोणाचं काय इतिहास आहे सगळ्या गावाला माहिती आहे. त्यांच्याकडे पेन ड्राईव्हवर काहीच नाही, ते बदलती बोलत होती. आता